बाबासाहेबांनी कोणी झालंय का आणि होईल का सांगा मला. बापजेवाने तर फुल झालं वाटतं मा एवढं जेवण फुल झालं हे बाबा मी काय चिंता विचार राहिला काय माहिती असंच नाही ना काही मग कोण येऊ भाऊ गप्पा राहिला. अरे ना अरे ना ही भीमा समान झाला अरे भाग्य भारताचे जन्मास भीमाला. हे तुझ्या चरणाची मी पाय धुऊ आहे भीमा तुझ्या चरणाची पाय धुऊ आहे अरे तुझे तो पुकार अधूरही आहे. तुझ्या चरणाची पाय धुऊ आहे अरे तुझे तो पुकार अधूरही आहे. तिथे फुलेशाही आंबेडकर यांचे गातो गुणगान अजय आहे पहिले तुम्हा सर्वांना स्वाभिमानाचा जयभीम आहे. जयभीम तुमचा आवाज नाही आला मला. चला जेवता जेवता बायकांनी सगळ्यांनी जयभीम करायचा होता. जयभीम वा वा यांचा काय कसा आवाज आले येतो तुम्ही तर जोर आला तुम्ही तर पोटात घासून तरी तुमचा आवाज नाही आला आणि तुम्ही तर जेवण पासला तर आता पाहून वाटलं तरी तुमचा आवाज नाही आला. अरे चांदण्याची छाया अपराची माया चांदण्याची छाया चांदण्याची छाया अपराची माया चांदण्याची छाया अपराची माया माऊलीची माया होता माऊलीची माया होता माऊलीची माया होता चांदण्याची छाया अपराची माया चांदण्याची छाया अपराची माया माऊलीची माया होता कुठला चारा द्यायचा आपल्याला स्वतःच्या चुकीतला चारा दिलाय. काय छान दिलाय वामन दादांनी. वामन दादाची लेखणी अशी होती की वामन दादाच्या लेखणीवर ना आज कितीतरी गायक
माझ्यासारखी छोटा मोठा कलाकार असो, कुठलाही कलाकार असो, तो आज पोट भरतो. वामन दादांनी त्या काळी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे माझे 10 भाषण एकीकडं आणि शाहिराचं एक गाणं एकीकडं. हे प्रबोधनाचं औषध जगाला द्यावं लागतं आणि प्रबोधनाचं सगळ्यांना कळतं. तर 10 भाषणापेक्षा एक गाणं किती बरोबरीचं असतं. तर गाण्यातले शब्द ऐका. अरे चोचितानाचा येतो होता सारा, चोचितानाचा येतो होता सारा, चोचितानाचा येतो होता सारा, चोचितानाचा येतो होता सारा, मायेचा उदारा येतो होता सारा, मायेचा उदारा येतो होता सारा, मायेचा आपली जी आई असते, आई तरी नाही तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई, त्यांचं नाव आपल्या पण कोणाला माहित होतं, त्यामुळे भूगोल हे नाव संबोधण्यात आलं. म्हणून और पंथता राया बेटा सगळ्या मुलांना येते ना, येते का? मला काय कार्यक्रम आहे, आपल्या बोलण्याचा कार्यक्रम आहे. यातला शब्द ना शब्द प्रत्येकाच्या कामाचा आणि महत्वाचा मोल असतो. यामध्ये त्याग आहे, यामध्ये संघर्ष आहे, यामध्ये खूप काही आहे जे की आपल्या वाट्याला आले आणि आपल्याला दिलंय, आपला हक्क दिलाय. वामन दादांनी एवढं छान छान लिहून ठेवले, एवढे छान लिहून ठेवले की ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला तरी वाटतं बऱ्यापैकी लोकांना वामनदादाच्या लेखणीमुळे कळाले असतील. कारण की वामनदादा गाव खेड्यामध्ये त्या टायमाला गाड्या घोड्यांची सुविधा नव्हती. गाड्या घोड्यांची सुविधा नसल्यामुळे वामनदादांनी डोक्यावर पेटी घेऊन लोकांच्या घरी जाऊन तिथं राहून कार्यक्रम केले आणि जे काही रीती त्यावर अर्धा फक्त भाकरीच्या तिकड्यावर काम एक प्रबोधनाचं काम केलं. म्हणून यासाठी प्रताप सिंह दादा वामनदादावर काय लिहितात, परिवर्तनाचा मोह केला, परिवर्तनाचा मोह केला, कशाचा विकला वामन, कशाचा विकला वामन? परिवर्तनाचा. जे बाबासाहेबांना परिवर्तन हवं होतं त्या परिवर्तनाचा वामन भुकेला होता आणि गावखेड्यामध्ये जाऊन गाण्याच्या प्रबोधनातून लोकांना ते एक औषध देत होता चांगलं. आपल्या पिढ्यानपिढ्या समाजाला सुधारवण्याचं काम वामनदादांनी खूप छान प्रकारे केलं. अरे परिवर्तनाचा वामन झुकेला, परिवर्तनाचा वामन झुकेला, अरे गात गात आला वामन, गात गात बोला, परिवर्तनाचा वामन झुकेला, परिवर्तनाचा वामन झुकेला, गात गात आला वामन, गात गात बोला, आधार देना, आधार देना, कवी गायकांचा आधार केला. कितीतरी जण पोट भरतात, कितीतरी कवी गायक जे ते वामनदादाच्या लेखणीवर आज पोट भरतात.
आणि खूप काहीतरी नवीन लिहिण्यासारखं जे माझ्यासारखे कलाकार आहे काहीतरी नवीन लिहिण्याचं बघताना तेव्हा या लेखणीचा सहारा असतो आम्हाला. त्यांनी काय लिहून ठेवलंय ना तर या लेखणीचा आम्हाला सहारा मिळतो आणि आम्ही कुठेतरी एक नवीन प्रयत्न करू शकतो. म्हणून वामनदादाची लेखणी कशी होती? अरे कविता आधार गेला चळवळीचा भाष्यकार झाला, चळवळीचा भाष्यकार झाला. बोले प्रताप सिंग वामनचा चेला, अरे बोले प्रताप सिंग वामनचा चेला. काय बोले? अरे गातो गाताला वामन गातो गातो गेला, गातो गाताला वामन चांदण्याची छाया कातराची छाया, चांदण्याची छाया कातराची छाया आणि माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. आजचे राजकारणी नाही का त्यामुळे पण किती छान बोलत बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा. लेखनी भाषा, लेखनी भाषा, लेखनी होता